आणि कामगार दिनानिमित्त आज आम्ही माथाडी भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन राज्यामध्ये माथाडी कामगार चळवळीबद्दलचं विधेयक मंजूर झालेलं आहे। विधेयक मंजूर झाल्यानंतर ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांनी संयुक्त बैठक विविध कामगार नेत्याची घेणे आवश्यक होतं, ते अद्याप झालेली नाही, ती लवकरात लवकर घ्यावी। विधेयकामध्ये काही त्रुटी आहेत, काही बदल अपेक्षित आहेत, काही योग्य खुलासा हा GR किंवा नोटिफिकेशनच्या माध्यमातून येणं गरजेचं आहे, नाहीतर काही उद्योग व्यवसायामध्ये असणारी लोक याचा दुरुपयोग करू शकतात। यासाठी कृती समितीची बैठक घेतली। नवी मुंबईमध्ये 200 कोटीचा ड्रग्ज हे सापडल्यानंतर भरपूर मोठा खुलासा या ठिकाणी होत आहे। यामध्ये जो गुरु चिस्कर म्हणून जी व्यक्ती आहे हे स्वतः माथाडी कामगार आहे, म्हणजे त्याला आम्ही वारणार म्हणतोय 2001 पासून। मग लोकल पोलीस स्टेशन, लोकल विभाग, माथाडी बोर्ड ह्यांना माहीत नव्हतं का? कोणीच काही बोलत नाही का? बाजार समितीमध्ये परत एकदा नवी मुंबई बाजार समिती चर्चेला आलेली आहे, कधी FSIच्या घोटाळ्यावरती, कधी काही संचालकांच्या घोटाळ्यावरती आणि आता ड्रग्सच्या घोटाळ्यामध्ये। आणि म्हणून आमची विनंती आहे सरकारला की या सगळ्या बाजार समितीची एखादी उच्चस्तरीय SIT दाखल करा आणि हे जे सगळं तपास करा। 2-3 तपास यंत्रणा इथं काम करतात आणि कुणीच काही पकडायला तयार नाही। भ्रष्टाचार असणारे संचालक अधिकारी यांना पाठबळ मिळते आणि ड्रग्सच्या विषयावरती जो मूळ मुद्दा आहे, याची पाळामुळं हे आमच्या नवी मुंबईमध्ये आहे। बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये फ्रूट मार्केटमध्ये काम करतात। मध्यंतरी आवाज उचलला होता, काही बाजार समितीच्या संचालकांनी, व्यापाऱ्यांनी तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला। याचं कारण आंब्याचा सीझन जरी असला तरी या बांगलादेशी नागरिकांना नवी मुंबई पोलिसांनी बाजार समितीमध्ये शोधून त्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवलं पाहिजे, नाहीतर मोठ्या घातपाताचा विषय या बांगलादेशी नागरिकांकडनं या नवी मुंबई होऊ शकतो। आणि म्हणून जे 3 गुन्हे आमचे पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टाकलेले आहेत, जे सगळे खोटे आहेत, त्यातले 2 खंडणी आणि 1 हत्या, याची पूर्ण चौकशी, परत एकदा चौकशी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि DGनी करावी आणि ज्याच्यामध्ये हे जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी। फ्रूट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इम्पोर्टचा माल येतो, त्या इम्पोर्टच्या मालामध्ये कुठल्याही प्रकारे तपासणी केली जात नाही, चौकशी केली जात नाही। त्या इम्पोर्टच्या मालामध्ये ड्रग 100% येत असेल असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे। काही व्यापारी उघडपणे बोलायला तयार नाहीत। काही चौकशी अधिकारी या मार्केटमध्ये झालं पाहिजे। या नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॉर्डरमधूनही माल येत असतो, जसं गुजरातची एक बॉर्डर आहे, राजस्थानची बॉर्डर आहे, त्या सीमा भागामधूनही काय अन्नधान्य माल येत असतो। त्याच्यामुळे आपल्या APMC मार्केटमधली पोलीस यंत्रणा ही कमी पडते आहेत। सक्षम पोलीस यंत्रणा आणि सिस्टम या ठिकाणी लावणं गरजेचं आहे, नाहीतर मोठ्या घातपाताचा एक कारणीभूत आमची बाजार समिती होऊ शकते।